नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत का? आज आपण छानपैकी बाजरीची घावणी काढणार आहोत. हे जुन्या लोकांचं पारंपरिक पदार्थ आहे. छानपैकी अशी घावणी काढायची जुनी लोकांना खूप आवडायची. आत्ताचे लोक खात्यात नाही खाती. पहिली जुनी लोक बाजरीची घावणी काढायची, मस्तपैकी म्हशीच्या दुधाबरोबर खायची गूळ टाकून. एकदम अप्रतिम लागत असतात. नक्की एकदा ट्राय करून बघा. बाजरीचं पीठ खालवायचं, गोळी नाही ठेवायची बाजरीच्या पिठामध्ये. छानपैकी असं खलून घ्यायचं, चवीनुसार मीठ घालायचं. 10 मिनटं भिजत ठेवायचं. बाजरीच्या पिठाला जास्त कस नसती, चिकटपणा नसतो, त्यामुळं थोडंसं 10 मिनटं भिजायला घालायचं. घावण्याच्या भांड्यावरती घावणी काढायची. पहिली लोक लोखंडाच्या तव्यावरती काढत होती, त्यांना छानपैकी येत होतं काढता. आता निघतात का नाही तुम्हाला माहीत नाही, पण छानपैकी असं भांडं घ्यायचं आणि तिच्यावरती घावणी काढायची. पटपट सकाळच्या नाश्त्यासाठी बाजरीची घावणी काढायची. थंडीच्या दिवसात जास्त करून बाजरी खाल्लेली चांगली असते. सकाळी सकाळी छानपैकी अशी घावणी काढायची, दुधामध्ये खायची. तुम्हाला दुधाबरोबर नाही आवडली तर मस्तपैकी अशी शेंगदाण्याची हिरवी मिरची घालून झणझणीत चटणी बनवायची. आणि आमची लोखंडाच्या तव्यावरतीच काढायची, एकदम छानपैकी निघायची. घावणी काढताना कांद्याचा वापर करायचा. कांद्यानेच तेल लावायचं, त्यामुळं घावण्याला वेगळा स्वाद असतो आणि खायला पण अप्रतिम लागत असतात. मस्तपैकी अशी घावणी बनवायची. घावणी काढताना कांद्यानेच तेल लावायचं, कारण घावणीला स्वाद वेगळाच येतो कांद्याने. कांद्याशिवाय घावणी काढतीच नाहीत. एकदम छान अशी घावणी काढायची. मस्त खा.